नयन पाटील मॅन ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच नयन पाटील. चला आपण बोलूया लगेच सामन्याकडे. बघा पुढील होणारा सामना आपण बघू शकाल. एका बाजूला संघर्षशील म्हणजेच इथं निलेबन खेळवे विपक्ष संघर्षशील म्हणजेच नयन पाटील यांच्यासाठी भवनजी भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज झाला. विनिंग 10 बनवले त्या अनुषंगाने. सन्माननीय कामेजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण देवी मानवचा पुरस्कार. प्रितेश गवड आपणास विनंती करतोय आपण मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. प्रितेश गवड. हल नयन पाटील या मॅन ऑफ द मॅच साठी. नयनजी पाटील नयन पाटील मॅन ऑफ द मॅच. आणि हार्दिक सन्माननीय कामेजी पाटील या आपल्या शुभ हस्ते देवी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नयन या आपण थोडी चर्चा करूया. नयन फर्स्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय तुमच्या संघाचे सपोर्टर यांच्या माध्यमातून. नयन काय सांगेल. प्रेशर होता, विकेट्स पडत होते, परंतु विश्वास तुझ्याकडे होता. तू पहिल्या चेंडूवर झेल सुटला यश कडून. तू झेल जर झाला तर कुठे कुठे सामना फसला असता. मॅच तर हार्ड होती आणि वारा होतं म्हणून मला पण कॉन्फिडन्स होता की मी मारीनचे. या स्पर्धेबद्दल काय सांगेल. रॉकी ग्रुप म्हणजेच विटी लाईनचं वर्ल्ड कप नाहीये, पूर्ण महाराष्ट्र जगामध्ये सगळ्यांच्या नजरा असतात की रॉकी ग्रुप ट्रॉफी कधी होईल. आणि जानेवारी च्या पहिल्या वीक मध्ये स्पर्धा सुरुवात होती. या स्पर्धेचा उल्लेख कसा करेल. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा ही छानच असते, काहीतरी नवीन असतं या स्पर्धेमध्ये. त्या संघाबद्दल काय सांगाल. ज्या प्रकारे हरेश्वर किनी आणि प्राण भोईर यांचा नक्की सपोर्ट असतो आणि संघ खूप चांगला बॅलन्सिंग सध्याच्या घडीमध्ये राहिला आहे, त्याबद्दल काय सांगेल. जे आमचे सिनियर आहेत त्यांच्याकडून आम्हाला नेहमी शिकण्याची संधी मिळते आणि ते नेहमी शिकवत असतात. ओके जसं प्रकारे या कामेश सर आपल्या शुभ हस्ते देव मानवचा पुरस्कार. सुरेख अप्रतिम हे टी शर्ट्स आपण पाहू शकाल. रॉकी ग्रुप ट्रॉफी 2026 स्पॉन्सर्ड बाय ओम साई एंटरप्राइजेस. संजीवजी पाटील यांच्यावर टी शर्ट आपण प्रोव्हाइड केले. धन्यवाद कामेश सर आणि मिस्टर नयन. बेस्ट ऑफ लक तुला पुढील सामन्यासाठी. आपण बोलूया आजच्या दिवसामधला चौथा सामना, पहिल्या फेरीमधला चौथा सामना. त्या सामना सुरू होईल. हार्दिक किणी यांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद युसुफ सर. मॅच नंबर 4 आपण पाहतोय. चौथा सामना आजच्या दिवसातील पहिला दिवस. या स्पर्धेचा तमाम क्रिकेट रसिकांनी केलाय गर्व. असं क्रिकेटचं हे अद्भुत पर्व आपल्याला पाहायला मिळते. आज पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसामध्ये अनेक सारे विक्रम आज आपल्याला पाहायला मिळाले. स्पेशली मनोज पाटील यांची फलंदाजी, ज्या पद्धतीनं त्यांच्या बॅटमधून अर्धशतक आपण पाहिलं. चला 2 बॅटर मैदानामध्ये पाठवा. रिदान 11 केलवा आणि त्यांना फाईट करत असताना कश्मी 11 एडव्हान्स संघ आपल्याला पाहायला मिळतो. यंगस्टर्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी फलंदाजांचा संघ अर्थातच आपण पाहू शकताय. रिदान 11 केलवा या 2 संघांमधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. शुभम आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर अक्षय आपण पाहू शकताय. निखिलजी गावड एक या गावातील सुंदर कलाकार, त्याचबरोबर एक ग्रेट एडिटर अर्थातच राजेश दादा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. अक्षय आणि त्याचबरोबर शुभम, वन ऑफ द बेस्ट ओपनिंग पेअर. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती मितेश यांना आपण पाहणार आहोत. भरपूर मोठा अनुभव मितेश यांचा सुद्धा आपण पाहिलाय. कश्मी 11 एडव्हान्स टीमचा जर विचार आपण केला तर अनेक सारे यंगस्टर्स या टीमकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जलतरेला आपण पाहणार आहोत इन ॲक्शन मध्ये. येणाऱ्या काळामध्ये जलतरे हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये असणार आहे. एक ग्रेट अपकमिंग ऑलराऊंडर आपण पाहतोय. जलला तो पाहतोय. चांगला बॉल. बॅटरला जो बाउन्स हवा होता तो बाउन्स या ठिकाणी दिलेला नाहीये. म्हणूनच मितेशने चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर गौरव यांना आपण पाहतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये येणं गरजेचं असणार आहे. त्यांचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. मितेश
चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत आहेत मागच्या 3 चेंडूंवरती. बॉल ऑफस्टॉनच्या बाहेर ठेवला होता, लाईन चुकली गेली. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्या 3 चेंडूंचा केला आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. पिन ड्रॉप सायलेन्स पहिल्या 3 चेंडूंमध्ये पूर्णपणे शांतता या ठिकाणी पाहायला मिळालंय. या बॉलवरती इनसाइड आउटचा फटका, थ्रू दी लॉंग ऑफ, फटका चांगला आहे आणि सरळ बॉलला पाठवलं गेलंय 6 धावांकरिता अक्षयच्या बॅट मधून षटकार. ओव्हर दी लॉंग ऑफ प्रॉपर टायमिंग सहित बॉलला सर लॉफ्ट केलं होतं, लॉंग ऑफच्या बाहेर ठोकलाय षटकार अक्षयने. पुढचा बॉल मितेश, चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्विक रिप्लाय या ठिकाणी दिला गेला गोलंदाज मितेशने. षटकार आला होता परंतु त्या षटकारानंतर यॉर्करचं उत्तर फलंदाज अक्षयकडे नव्हतं, निरुत्तर केलं मागच्या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 9. 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामधील. आता या शेवटच्या बॉलवरती कोणता खेळाडू हवी होईल? या बॉलवरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. षटकाराचं उत्तर कशा पद्धतीनं द्यावं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये मितेशने दिलंय. पहिल्या षटकाची समाप्ती ठिकाणी झाली आणि शेवटच्या बॉलवरती मिळालंय विकेट अक्षयची. पहिल्या षटकामध्ये एक षटकार येऊन सुद्धा मितेशने चांगले कव्हर केले. मागचं षटक आपण पाहिलं, शेवटच्या बॉलवरती अक्षयची विकेट आली. ज्या बॅटरच्या बॅटमधून षटकार आला होता त्या बॅटरला तंबूचा आसरा या ठिकाणी दाखवला. नवीन बॅटर मैदानामध्ये निनादला आपण पाहतोय, टीमचा कॅप्टन, संघाचा कर्णधार मैदानामध्ये दाखल झालाय. सूत्रधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थर्ड पोझिशनवरती. आता सेकंड ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आणलं जाईल? जलतरीला इन मध्ये आपण पाहतोय. नील सारखा गोलंदाज या टीमकडे. नीललाच आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अमरदीप चषक 2025 मध्ये काय गोलंदाजी केली होती या यंगस्टर्सनी. 4 यंगस्टर या टीमकडे आहेत. हर्ष मेहरला आपण पाहणार आहोत, ध्रुव देवला आपण पाहणार आहोत आणि जलला सुद्धा आपण पाहणार आहोत. सध्या तरी नीलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये नीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मितेशने आपलं वर्चस्व दाखवलंय. एक षटकार आला जरूर परंतु विकेट सुद्धा मिळवला आणि डॉट बॉलची संख्या सुद्धा पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. रॉकी ग्रुप इन कडून गोलंदाजी मार्कवरती नीलला आपण पाहतोय. समोर एक अटॅकिंग बॅटर, लिफ्टी बॅटर स्ट्राईक वरती आहे शुभम. मागच्या ओव्हरमध्ये जास्त स्ट्राईक त्याला मिळाली नव्हती. अक्षयने भरपूर वेळ जरूर व्यतीत केला परंतु ज्या धावा हव्या होत्या धावा आल्या नाहीत. फाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती गोलंदाज नील यशस्वी होताना पाहायला मिळतोय. चांगली लाईन अँड लेंथ लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेला चांगला बॉल, कारण पाय चाललेले नव्हते. फुटवर्क त्या ठिकाणी आपण पाहिलं पूर्णपणे स्टॉप केलं होतं. त्याचमुळे व्हाईट यॉर्करचा प्रयत्न गोलंदाज नीलने त्या ठिकाणी केला. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा नीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. राऊंड दी विकेट. हा सुद्धा बॉल चांगल्या टप्प्यावरती विकेट किपर बीट झाल्यात आणि सरळ बॉल लॉंग स्टॉपला क्लिअर करतोय. 4 धावांकरिता चौकार. प्रचंड वेग मागच्या बॉलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कुठेतरी नियंत्रण नव्हतं फलंदाज शुभमचं. आणि मागच्या बॉलवरती सुद्धा कुठेतरी जो स्ट्रोक त्याच्या बॅटमधून यायला हवा होता तो स्ट्रोक आलेला नाहीये. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. फुल टॉसचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता गोलंदाज नीलने. स्लोवर मनचा आविष्कार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता आणि या बॉलवरती सुद्धा फलंदाजाला थांबवून ठेवले गेले. एका बाजूला शुभम संघर्ष करतोय आणि नुकताच आलेला फलंदाज निनादला स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. आता निनादला सूत्र हातामध्ये घ्यावे लागणार आहेत. मोठे फटक्यांची गरज आहे. एक चांगला नॉक त्याला खेळावा लागणार आहे मैदानामध्ये. एक चांगल्या इनिंगची गरज आहे
कारण अक्षय सुद्धा बाद झालाय, दुसऱ्या बाजूला शुभम सुद्धा संघर्ष करतोय आणि या सिच्युएशनला आता इथून निनादला तो नॉक खेळावा लागणार आहे, तो बॅटिंग परफॉर्मन्स इथे दाखवावा लागणार आहे. विकेट करण्याचा प्रयत्न थोडासा धीम्या गतीने बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. अंदाज झाला नव्हता या बॉलवरती निनादला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय नीलचा. भविष्य उज्ज्वल आहे गोलंदाज नीलचं. ज्या पद्धतीनं मागचे 4ही बॉल त्याने हाताळले गेलेत, एक चौकार जरूर आलाय, कारण तिथे सुद्धा क्षेत्ररक्षकाची साथ नव्हती, त्याचमुळे त्या धावा येताना पाहायला मिळाल्या. फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला बीट करून बॉल सरळ निघून जाईल. निनादच्या बॅटमधून चौकार. इथून कॉन्फिडेंटली स्ट्रोकची गरज आहे आणि निनादच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहायला बरोबर मिड ऑफला क्लिअर केला, कारण डीपमध्ये लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हता, त्यामुळे त्याचा फायदा मिळाला या ठिकाणी. नवसिंग फलकावरती 18. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. नीलच्या अगेन्स्ट 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. फक्त त्याच्या व्यतिरिक्त त्याने जी गोलंदाजी मैदानामध्ये केले, उल्लेखनीय कामगिरी नीलची आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती फटका जबरदस्त आहे, ट्रेडमार्क निनादचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला लॉफ्ट केले गेलाय, ऑन साईडला ठोकलाय षटकार शेवटच्या बॉलवरती. लागल्या गेल्या त्रिदान 11 किलवा संघ 24 वरती जाऊन पोहोचले. 12ची सरासरी आता मेंटेन केली गेली. चांगली झेप त्या ठिकाणी घेतली गेली. निनादच्या बॅटमधून इंड ऑफ दी ओव्हर जे 2 स्ट्रोक आपण पाहिले तिथून कमबॅक झालाय. सुरुवातीस नीलचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं पहिल्या 4 बॉलवरती, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती ते कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे तुटलं आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज निनादने घेतलाय. इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर चांगला स्ट्रोक निनादच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती सुद्धा आपण पाहिला. निनादचा ट्रेडमार्क आता हवा आहे संघाला आणि सध्या तरी मैदानामध्ये निनाद चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉलमध्ये 10 धावा आपल्या संघासाठी त्याने बनवल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानामध्ये. एका बाजूला कशी 11 एडवन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना रिदान 11 केलवा टीमला आपण पाहतोय. सो सध्याच्या घडीला या परिसरामधील एक मजबूत संघ संबोधला जातो आणि आज सुद्धा ती कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे, कारण त्यांचं सुद्धा फॅन बेस मोठं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा एडवणकर फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. दुसऱ्या बॉलवरती हर्षने कमबॅक केलाय. ऑफस्टमच्या बाहेर लाईन ठेवली आणि बरोबर डीप कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी लावला होता आणि त्याने चांगला झेल डीप कव्हरमध्ये टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4th पोझिशनवरती प्रीतमला आपण पाहतोय. हा सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि कठीण परिस्थितीमधून संघाला कसं बाहेर काढावं या दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. पण सध्या तरी आपण पाहतोय कठीण परिस्थितीमधून हर्ष आपल्या संघाला बाहेर काढतोय, कारण चौकार आल्यानंतर विकेट त्याने प्राप्त केले. आता फ्रेश बॅटर स्ट्राईक इनवरती दाखल झालाय प्रीतम. दुसऱ्या बाजूला निनाद वाट पाहतोय कधी स्ट्राईक इनवरती येतोय, कारण त्याची बॅट आता बोलवू लागले. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आल्यात आणि या सीझनमध्ये प्राईम फॉर्ममध्ये चांगल्या धावा या सीझनमध्ये त्याच्या बॅटमधून आल्यात. विथ द बॉल सुद्धा त्याने प्रभावित केलंय आणि विथ द बॅट सुद्धा तो प्रभावित करत आलाय आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये सुद्धा आपली छाप सोडण्याचा प्रयत्न निनाद या ठिकाणी करणार आहे. नवीन बॅटर प्रीतम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रीतमसाठी पहिलाच बॉल प्रचंड वेगाने या ठिकाणी हाताळला होता. गोलंदाज हर्षने चांगली लाईन सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाली. गुडले स्पॉटवरून एक अतिरिक्त बाउन्स गोलंदाजाला हवा होता आणि तो अतिरिक्त बाउन्स सुद्धा मिळाला. त्याचमुळे मोठा फटका या बॉलवरती आलेला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 वरती ही टोटल आपण पाहतोय. धावांचा जो वेग होता तो दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी आपण पाहिला, जी सरासरी 12च्या घरामध्ये होती, सरासरीतून खाली आणण्याचा प्रयत्न हर्ष मैदानामध्ये करतोय.
बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह इंटेंटने गोलंदाजी करत असताना हर्षला आपण पाहतोय चौकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि मागच्या 2 बॉलवरती त्याने दाखवलंय सुद्धा. समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला टार्गेट केलंय आणि प्रॉपर टायमिंग सहित बॉलला सरळ डिपॉझिट केले गेले. 6 धावांकरिता षटकार. निनादच्या बॅटमधून हा सिग्नेचर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 16 वरती जाऊन पोहोचला 4 चेंडूंमध्ये. काय बॅटिंग केली गेली निनादने. एकाकी झुंज जसं त्या मैदानामध्ये देत असताना 35 रन स्कोरवरती लागल्या जातात. 35 धावा फलकावरती लागल्यात. हर्ष अगेन हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता, बरोबर पॅडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, स्टंपच्या लाईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि यावरती ज्या पद्धतीनं प्रहार केला गेला निनादने गोलंदाजांवरती कुठेतरी घाव करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय. 35 धावा फलकावरती पाहायला मिळतात. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 5वा चेंडू असेल. 5व्या चेंडूवरती हर्ष की निनाद मध्ये थोडंसं व्यत्यय निर्माण या ठिकाणी झालंय. निनादचा जर विचार केला तर भरपूर वर्षांपासून क्रिकेटमध्ये ते रुजू आहे. त्याचमुळे तो एक अनुभव त्यांच्यामध्ये कठीण सिच्युएशन मधून टफ सिच्युएशन मधून संघाला बाहेर काढण्यामध्ये अनेक वेळा त्यांनी महारत हासिल केले आणि आज सुद्धा तेच पाहायला मिळालं. अक्षयची विकेट गेली, शुभमची विकेट गेली, परंतु त्याचं कुठल्याही प्रकारचं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नव्हतं. परंतु या बॉलवरती यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाज हर्षने यष्ट्या वाकवल्यात. एक बिग विकेट या मॅच मधील आपण पाहतोय. निनाद पाटीलची तंबूच्या आसराला पडत असताना निनाद क्लीन बोल्ड गॉन. साहिल मैदानामध्ये दाखल होतोय. निनादचेच छोटे बंधू मैदानामध्ये दाखल झालेत. या सुद्धा खेळाडूने मागील 2 वर्षांमध्ये भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली आणि मेहनत घेतल्यानंतर इदान 11 किंवा टीम मध्ये आपलं स्थान पक्क करणं हा प्रवास सोपा नव्हता फलंदाज साहिलसाठी आणि तोच बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षच्या विरोधामध्ये धावा जरूर आल्यात, परंतु मागच्या बॉलवरती एक सेट बॅटरला, एक विस्फोटक फलंदाजाला तंबूच्या आसरा पाठवण्याचं काम त्याने मैदानामध्ये केलंय. काय कॉन्फिडन्स आहे. ऑफस्टमवरती शफल झाल्यानंतर बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये बॉल टाकला. यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. हॅट्स ऑफ यू मिस्टर हर्ष. येणाऱ्या काळामध्ये हे नाव सुद्धा चर्चेमध्ये असणार आहे, सध्या तरी आहे सध्याच्या घडीला. 35 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामधील हर्ष दाखल झालाय. फुल शॉट पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार मिड विकेटला. आदरणीय बंटीदादा स्टँडला अभिवादन करण्याकरिता साहिलच्या बॅटमधून षटकार. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते, त्याचबरोबर शॉर्ट बॉलच्या वेटिंग मध्ये होते. शॉर्ट बॉल आला आणि शॉर्ट बॉलवरती चांगला पुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज साहिलच्या बॅटमधून आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी इरादे त्याने स्पष्ट केले गेलेत. येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजांसाठी एक कठीण काल बनू शकतो. दुसऱ्या बाजूला प्रीतम आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि साहिलने मोठा फटका खेळलाय सुद्धा. 41 धावा फलकावरती लागला गेल्या. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पहिले षटक वगळता मागील दोन्ही ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहिलंय मागील दोन्ही षटकांमध्ये फलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. पहिले षटक मितेश यांचा अनुभव कामी आला त्या ठिकाणी, कारण त्या षटकामध्ये जास्त मोठे फटके आलेले नव्हते, परंतु सेकंड ओव्हरमध्ये आणि त्याचबरोबर थर्ड ओव्हरमध्ये फलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आणि निनाद यांचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यांच्या बॅटमधून जे मोठे फटके लास्ट 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिले, शेवटच्या 2 षटकांमध्ये. आता साहिल सुद्धा या ठिकाणी षटकारांची भाषा बोलू लागलाय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मितेशला या ठिकाणी आणलं गेलं. वेळ भरपूर जातोय कश्मीरियन ॲडव्हान्स संघ. काही करून आज एक संघ आपल्याला अंतिम 10 मध्ये पोहोचवायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मितेश या ठिकाणी आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत सेकंड स्पेलमध्ये. पहिलं षटक अतिशय महत्त्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, विकेट सुद्धा मिळाली होती. त्याचमुळे या ओव्हरमध्ये सुद्धा तीच अभिलाषा घेऊन
गोलंदाजी मार्कवरती आल्यात. ऑफ साईडला त्या ठिकाणी चांगला ड्राईव्ह दाखवलाय. कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल, एकच धाव या बॉलवरती मिळते आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल 42. कश्मीर 11 टीमचा जर विचार आपण केला तर या संघामध्ये सातत्याने युवा खेळाडूंना संधी दिली जात असते. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं हर्ष आणि त्याचबरोबर सेकंड ओव्हरमध्ये नील आपण पाहिलं होतं. 2 खेळाडूंनी सुद्धा मागील काही काळामध्ये प्रभावित केले आणि त्याचमुळे सातत्याने कर्णधार त्यांच्यावरती विश्वास दाखवत असतात. ऑफ साईडला काय कट केला गेलाय, स्क्वेअर कट त्या ठिकाणी दाखवलं होतं. खराब फिल्डिंग आणि डीप पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी होते, त्यांना बीट करत बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलच्या बॅटमधून स्क्वेअर कट जबरदस्त होता, चौकार. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता, स्लाइस केला गेला. टायमिंग चांगलं त्या ठिकाणी होतं, वेग सुद्धा भरपूर होता या बॉलवरती आणि त्याचा पुरेपूर फायदा साहिलला मिळाला. धावसंख्या फलकावरती 46, 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. साहिलला थांबवणं थोडंसं मुश्किल झालंय, परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा अनुभव अर्थातच मितेश यांना आपण पाहतोय, तो अनुभव या ओव्हरमध्ये कामी येईल का? नक्कीच कामी येतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर केला होता, लेग कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता. थोडासा बॉल फिरल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. चौकार आल्यानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न मितेश मैदानामध्ये करतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा सुद्धा बॉल ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता, बॅकफुटला आधी गेले होते साहिल. बॅकफुटला जाऊन जागा बनवून त्या ठिकाणी डीप पॉईंटमध्ये जो मोठा गॅप आहे तिथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होत असताना 47 स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 47 धावा फलकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. चौकार आल्यानंतर कमबॅक जरूर झालाय, परंतु तदनंतर आपण पाहिलं एक्स्ट्रा रन आलाय. आता या चौथ्या बॉलवरती चांगला बॉल, प्रचंड वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑन द राईज करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये ते कनेक्शन झालेलं नाहीये. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. नितेश चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी साथ देत असताना या मॅच मध्ये आपण पाहू शकता समोर जे विस्फोटक फलंदाज आहेत त्यांना थांबवण्यामध्ये त्याला यश आलं. अक्षयच्या विरोधामध्ये सुद्धा चांगली लाईन अँड लेंथ त्याने ठेवली होती आणि या ओव्हरमध्ये साहिलच्या विरोधामध्ये चांगले बॉल त्याने डिलिव्हर केले गेलेत. पुढचा बॉल, चेंज ऑफ दी पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फटका जरूर खेळला जातोय डीप मिड विकेटला. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले जयंतच्या माध्यमातून. 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा या बॉलवरती मिळवून जातील. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 49, 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता या शेवटच्या बॉलवरती विकेटच्या शोधामध्ये जरूर मितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या काही चेंडूचा जर विचार केला तर साहिल थोडासा संघर्ष करत आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती प्रॉपर कॉन्फिडन्स सहित ते फटके आले होते, परंतु मागील काही चेंडूंचा जर विचार आपण केला विथ द बॅट रन्स चाललेला नाहीयेत. हा सुद्धा बॉल मितेशच्या नावावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 षटकांचा किल संपला आणि 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 49, 49 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागील 3 ओव्हरमध्ये इकॉनॉमी चांगली त्या ठिकाणी पाहायला मिळत होती बॅटिंग टीमच्या साईडने, परंतु या ओव्हरमध्ये मितेशचा जो इम्पॅक्ट राहिलाय ना त्यामुळे ती इकॉनॉमी पुन्हा एकदा खाली आलाय. 12.25च्या सरासरीने मागच्या 4 ओव्हरमध्ये धावा आल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊयात संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 12.25च्या सरासरीने 49 रन स्कोर करती लागल्या गेल्यात. नीलला पुन्हा एकदा ठिकाणी आक्रमणासाठी आणल्या गेले गोलंदाजी मार्कवरती. 5व्या षटकामध्ये आता येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये रन्स बनवायचे आहेत, कारण मागच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाही आहेत.
एक चौकार आला होता, तिथे सुद्धा फिल्डिंग खराब झाली होती, त्याचं ते मुख्य कारण होतं. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलेला नाहीये. आता नीलच्या विरोधामध्ये एका बाजूला प्रीतम आणि साहिल झुंज करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाल्यात खेळपट्टीवरती. रॉकी ग्रुप चषक 2026 आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. सफाळे ग्रामीण हाफ आपल्याला पाहायला मिळतोय आज पहिल्या दिवसामध्ये. प्युअर क्लास क्रिकेट आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलंय. पहिलाच फुलटॉस व्यवस्थित डिपॉझिट करता आलेला नाहीये. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. पंच बॅटिंग करणाऱ्या टीमने बॅटिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू ऑफर केला गेलाय. नितेश कदम सर या ठिकाणी येत आहेत. एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आपण पाहतोय. जेव्हा पाणी घेऊन तुम्ही मैदानामध्ये जाल तेव्हा 12वा किंवा 13वा किंवा 14वा खेळाडूच तुमचा मैदानामध्ये जाईल पाणी घेऊन. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला बॉल फुलटॉस होता, तिथे कुठेतरी डगआउटमधून एक आवाज जरूर आला होता, कारण त्यांना सुद्धा वाटलं होतं की हा बॉल डेफिनेटली सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नव्हता. आता साहिल स्ट्रायकिंगवरती आहे. साहिलला आपण पाहतोय मध्यंतरी थोडासा संघर्ष करताना दिसलाय, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये डेथ ओव्हर्समध्ये स्लॉग हिट खेळावे लागणार आहेत. नील चांगला बॉल, रायसिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. लेग कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. राऊंड द विकेटने एक अँगल मिळतोय गोलंदाज नीलला आणि त्या अँगलचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना मागचे दोन्ही बॉल गोलंदाजासाठी चांगले राहिल्यात. पहिला बॉल फुलटॉस होता, तिथे देखील आपण पाहिलं फक्त सिंगल मिळताना पाहायला मिळाली आणि तदनंतर एक सेट बॅटर स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये चांगला व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी केला गेला आणि मागच्या बॉलवरती एक नवीनता त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाज नीलच्या माध्यमातून. तिसरा बॉल या षटकामधील. शॉर्ट बॉलचा वापर, इथे फटका फसला, प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच कॉल करतायत आणि यस टेकन. साहिलची खेळी सुद्धा संपुष्टात येत असताना साहिलला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. 4th विकेट ब्रेकडाऊन. इथे विकेट मिळताना पाहायला मिळाली. प्रीतमची विकेट त्या ठिकाणी गेले. नीलला आपण पाहतोय सुद्धा खेळाडूने प्रभावित केले या षटकामध्ये. अजूनही आपण पाहू शकतायत एक चेंडू स्किल बाकी आहे. 2 विकेट 2 यश आतापर्यंत प्राप्त केले गेलेत नीलच्या माध्यमातून. चांगली आर्म ऍक्शन आपण पाहतोय. लॉंग रनअप वेग सुद्धा प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचबरोबर लाईन अँड लेंथ ती सुद्धा या गोलंदाजाकडे सातत्याने आपण पाहिले. फाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. फाईट बॉल त्या ठिकाणी दर्शवत असताना फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 52. 52 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये गाडी ट्रॅकवरती होते. निनाद आणि साहिल चांगली बॅटिंग त्यांनी केली, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाने इथून चांगला परफॉर्मन्स दाखवलेला नाहीये. फुल टॉस बॉल, इथे सुद्धा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. डाऊन दी बॉल. यस विकेट जाताना पाहायला मिळतोय. रुचित त्या ठिकाणी आपण पाहतोय. रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय. अंपायर्स कॉल बीमरसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी ऑफर केला गेलाय. अंपायर्स कॉल आपण पाहू शकतायत. या बॉलची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे इथून रुचितला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. अजून एक धक्का, एकंदरीत 6वा धक्का या शेवटच्या बॉलवरती लागलाय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 दांडाखडी. या 2 टीम मधील सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे स्टारकास्ट खूप मोठे आहेत. अवधूत दांडेकर एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला मनोज पाटील मान्या. अर्धशतक आज प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती
या ठिकाणी आपण पाहतोय स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट प्रथमला या ठिकाणी आणला गेलाय. अजून एक युवा खेळाडू या टीम मधील आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला रवींद्र स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिट त्याच्याकडून अपेक्षित असणार आहे. दुसऱ्या बाजूला चेज मास्टर ज्या खेळाडूची खऱ्या अर्थानं या विभागामध्ये ओळख आहे. अर्थातच आदेशला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगवरती, परंतु सध्या जरी स्लॉग हिटिंगची गरज आहे. या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये वेळ भरपूर जातोय. प्लीज कश्मी 11 एट 1 टीम घाई करा. स्लॉग ओव्हरचा पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी प्रथमला आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन दाखल होईल. दुसऱ्या बाजूला रवींद्र आणि त्याच्या सोबतीनं आदेशला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरमधून अपेक्षा भरपूर आहेत या दोन्ही फलंदाजांकडून. रवींद्र सध्या तरी स्ट्रायक एंडवरती जो एक फिंच हिटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगाने त्या ठिकाणी हाताळला गेला. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. पडल्यानंतर वेग चांगला त्या ठिकाणी पकडला. धावसंख्या फलकावरती 52. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली या षटकाची. जी सुरुवात प्रथमला हवी होती ती सुरुवात या ठिकाणी झाली. कारण रवींद्र एक हार्ड हिटर बॅटर आहे, विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या विरोधामध्ये डॉट बॉल. या बॉलवरती पुल शॉट पाहायला मिळतोय. सक्सेसफुल झालाय डीप मिड विकेटला. लॉंग अँड स्ट्रॉंग ठोकलाय षटकार रवींद्रने. 6 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला आणि इथे हवी झाला फलंदाज रवींद्र. 58 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा केला त्यापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिला बॉल प्रथमच्या नावावरती राहिला होता, परंतु सेकंड बॉल वरती आपलं वर्चस्व दाखवत असताना फलंदाज रवींद्रला आपण पाहिलं. त्याच्या बॅटमधून ट्रेडमार्क स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि याच मोठ्या फटक्यांची गरज आहे. ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करत असताना, त्या आकांक्षा या ठिकाणी पूर्ण करत असताना रवींद्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डिस्टन्स नाहीये, प्रॉपरली कनेक्शन त्या ठिकाणी झालेलं नाहीये. कॅच ड्रॉप. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करत होते. आतोनात प्रयत्न त्या ठिकाणी केले होते, परंतु प्रयत्नांना आलंय अपयश. आणि त्याचबरोबर 2 धावा सुद्धा आल्यात. आणि क्रीज वरती रवींद्र त्या ठिकाणी सुखरूप असणार आहे. 60 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. जीवनदान मिळाले, त्या जीवनदानाचा फायदा उचलावा लागणार आहे फलंदाज रवींद्रला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस या विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना आपण पाहू शकतायत ड्रीम 11 दांडाखडी. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सरप्रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी आपण पाहतोय रवींद्र मेहरच्या अगेन्स्ट. रवींद्र मेहरचे जे फ्रस्ट्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात त्यातून समजते या बॉलची किंमत किती होती. डॉट बॉल आलाय. 60 धावा फलकावरती लागल्या गेल्या. रवींद्र मेहरवरती पूर्णपणे जबाबदारी या ठिकाणी आपण पाहतोय रिदान 11 केलवा टीमची. कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे एक चांगली टोटल हवी आहे. ऑफ स्टंप वरती शफल झाला आणि त्यानंतर ठोकलाय षटकार बरोबर फाईन लेगला रवींद्रच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. काय फटका खेळला होता. ऑफ स्टंप वरती शफल झाला. वेळ कमी होता आणि त्या कमी वेळेमध्ये स्वतःला चांगलं ऍडजस्ट त्या ठिकाणी केलं होतं. 66 धावा फलकावरती आपण पाहतोय. 66 धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हर मध्ये रवींद्र मेहर सध्या तरी मैदानामध्ये स्लॉग हिटर बनताना पाहायला मिळतोय. कारण या षटकामध्ये एकंदरीत 2 षटका त्याच्या बॅटमधून आल्यात. 66 धावा फलकावरती लागल्या गेल्यात प्रथमच्या अगेन्स्ट. या स्लॉग ओव्हर मध्ये आतापर्यंत 14 आल्यात. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती काय घडेल. 6 आले तर 72 होतील, 4 आले तर 70 होतील, 2 आले तर 68 होतील. समोर फटका. स्ट्रेट हिट थ्रू दी लॉंग ऑफ. ठोकलाय षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार रवींद्र मेहरच्या बॅट मधून. 21 धावांचं जे योगदान या सिच्युएशनला दिले ना ते खूप मायने राखणार आहे. कारण या कंडिशनला बॅटिंग करणं रवींद्रला चांगलंच माहिती आहे किती इम्पॉर्टंट होतं. 72 स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. 72 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 73 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय रिदान 11 केलवा टीमने. चला टॉसच्या दिशेने या दोन्ही टीमचे कॅप्टन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चाल.
चला ड्रीम 11 दांडागाडी टीमचा कॅप्टन टॉस साठी या. विनीजी गावड सरांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ असे करूया टॉस. एका बाजूला आरजी आणि दुसऱ्या बाजूला रॉकी ग्रुप हा कॉइन आपण पाहतोय. रॉकी ग्रुप असा कॉल या ठिकाणी गेलाय आणि आरजी आलाय म्हणजे टॉस या ठिकाणी ड्रीम 11 दांडाखडी टीमने जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? मी पहिलं बॅटिंग करणार. बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये धावा चेस केल्या होत्या, त्या परफॉर्मन्स वरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? नाही सॅटिस्फाईड नाही मिळत. आमचा चिराग बारी सुद्धा नाही आहे आणि आता सध्या बघू आता लेट्स सी. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये परफॉर्मन्स चांगला झाला होता, तर गोलंदाजांचं कौतुक कसं व्यक्त कराल? अवधूत दांडेकर सध्या फॉर्म मध्ये नाही आहे, तर बघूया यामध्ये कसा करा. येस, ऑल द बेस्ट. कल्पेश, टॉस किती इम्पॉर्टंट होतं या मॅच मध्ये? टॉस इम्पॉर्टंट होता पण शतरक्षण आलंय तर चांगलं वाटतंय. मनोज पाटील बद्दल काय म्हणाल? मनोज पाटील एक आमचा हुकमी एक काय. आणि या मॅच मध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स अपेक्षित असेल? हो नक्कीच. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस साठी किती जिंकलाय तो म्हणजेच ड्रीम 11 दांडाखडी टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोद शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत आजच्या दिवसभरामध्ये. त्याचप्रमाणे युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकतायत. या दोन्ही समालोचकांचा मनपूर्वक धन्यवाद. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या नंदनवनात. अतिशय रॉकी ग्रुप चषक 2026चा तडका आपल्याला पाहायला मिळतो. आजचा पहिला दिवस. पाटील नेटवर्क या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिल्या इनिंगचा विचार करता धावा झालेत प्रितेश गावड यावेळेला दर्शवतायत. 72 आणि 73 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. पुढील सामना हा 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. जर उर्वरित सामने जर राहिले तर तुम्हाला संडेच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये खेळावं लागेल, यावं लागेल. याची दखल घ्यायची आहे. 9 वाजता प्लेड ऑन. पहिलाच बॉल. अतिशय चांगला हा बॉल. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. क्रॉस बॅटचा वापर केला आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. गॉन. चला बॅटर जरा थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. टाइम स्पेंड करू नका. 30 सेकंदामध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळताय तर 30 सेकंदात ऑन द क्रीज जाणं फार गरजेची गोष्ट आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. बॅटची एज आणि सरळ स्टंपचा वेध घेणारा हा बॉल. रवींद्र मेहर जबरदस्त अतिशय चांगला हा खेळाडू. सुपर बॉलिंग प्रदर्शन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठलवाडीच्या मैदानात सुद्धा अमोल पाटील स्मृती चषकामध्ये त्याचे
फायपर आपल्याला पाहायला मिळाले होते ऑल ऑफ विकेट म्हणून आपण पाहू शकलात या गोलंदाजाला. आणि आज 91 धावांची घणाघाती आणि झंझावती खेळी करत विस्फोटक खेळी केली आणि फक्त एकच नाव आजच्या दिवसामध्ये आत्मविश्वासाचं नाव, अर्थातच मन्या 91 धावांची झंझावती खेळी करत असताना आज संपूर्ण मैदान दणाणून टाकले. परंतु अजून अभि तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. रॉकी ग्रुप चषक म्हटलं तर प्रत्येक स्वप्नांना उडान देणारं हे व्यासपीठ आहे आणि नव्या खेळाडूंची ओळख पटवून देणारं हे मंच आहे. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने. काय एनर्जेटिक लेवल पहा रवींद्र मेहरची, ज्या पद्धतीने तो गोलंदाजीवर येतो. शांत स्वभावाचा खेळाडू, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान, परंतु त्याच्या गोलंदाजीचा आणि फलंदाजीचे उच्च विचार हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला खूपच मजा येते. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केला गेलाय. एक रन मिळेल का? डेंजर एंड कडे डिरेक्ट जर बॉल स्टंप्सला जाऊन आदळला असता तर कदाचित दत्ता ठाकूर सरांचं बोट उंचावलं गेलं असतं. इथून आपण पाहिलं तर त्यांनी सुद्धा मान डोलावली. पहा क्विकली ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. ऑन साइडला खेळला गेला होता, फिल्डिंग चांगली झाली होती, डायरेक्ट हिट नाही झाला, परंतु रवींद्र मेहरचे एफर्ट यावेळेला कामास आले. बॅकअप होतं परंतु कदाचित त्या गॅप मधून बॉल ट्रॅव्हल सुद्धा होऊ शकला असता, कारण आउटफील्ड एवढी सुंदर बनवले की अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. बॉल थांबण्याचं नावच घेणार नाही अशा प्रकारचे आउटफील्ड, आणि त्यामुळे प्रत्येक जण जो तो मात्र आपल्या परीने ह्या स्पर्धेचं कौतुक का करतो तर कष्ट आणि मेहनत. इनसाइड आउटचा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु 1 2 3 शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप्ड. आणि जर चांगल्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडतायत, मितेश तरे रगत या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं, पेट नेम लाडाने मात्र यावेळेला रगत या नावाने ओळखलं जातं. 73 धावांचा पाठलाग करताना 6 षटकांमध्ये धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर खेळावं लागणार आहे. आजपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. 11 दिवसांचा हा क्रिकेटचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. 2 ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निनाद पाटील अपील करतायत. यष्ट्यांच्या पाठीमागे दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कृपया करून जे आपण पाहतायत मिस यू जयू ते बॅनर्स आहे, त्या ठिकाणी काही खेळाडू जर असतील तर मी विनंती करेन की थोडंसं बॅरिगेट्स आहे त्याच्या पाठीमागे राहा, किंवा स्टँड्स तुमच्यासाठीच ते उभारले गेलेत, त्यामुळे नम्रपणाने आपण त्या स्टँड्समध्ये जाऊन बसून मॅचचा आनंद घ्या. चांगली गोलंदाजी रवींद्र, सुपर बॉलिंग. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऐन वेळेला मन बदललं रवींद्र मेहरने की पुढे येताना आपण पाहतायत फलंदाजाला मिस्टर योगेशला आपण पाहतायत मिस यू जयू. एकंदरीत कटआउट्स आपण पाहू शकतायत. सगळीकडे जर आपण पाहिलं तर या खेळाडूची स्तुती केली जाते, त्याला आदर प्रणाम केलं जातं, कारण चांगला खेळाडू होता जो आपल्यातून निघून गेला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर. 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत. 73 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने रवींद्र मेहरने 3 षटकार ठोकले आणि धावांची जी गती होती ती मात्र वाढवण्याचं काम केलं. एक संकटमोचक खेळाडू. उलटॉस बॉल जरूर आहे, सरळ बॅटचा वापर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅटरने मात्र यावेळेला रिव्ह्यू घेतला गेलाय. या पण बॅटरचा कॉल आहे, अर्थातच कश्मी 11 टीमचा हा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर नितेश जी कदम टेक्निकल रूम मध्ये आपण पाहू शकतायत, चेक करतील की हा एक्झॅक्टली नो बॉल आहे का, कमरेच्या वरती होता का, आणि इथून जर आपण पाहिलं तर नो बॉल. आणि हा रिव्ह्यू जो आहे तो मात्र तुम्हाला रिटेन मिळालाय. DRSचा हाच फायदा असतो, 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते, तर कोणत्याही संघाला त्याचा फटका न बसावा, त्यासाठी पुरेपूर मात्र प्रत्येक संघाला समान न्याय मिळावा, त्यासाठी हा DRSचा उपयोग केला जातोय. आणि तो परफेक्ट वेळेवर मितेश तरेला माहिती होतं, तो नॉन स्ट्राईक एंडला होता आणि नो बॉलचा इशारा, फ्रीचा सिग्नल, आणि योग्य त्या वेळेला योग्य तो DRS वापरला गेला. 7 धावा मिळत आहेत या बॉलवर. संघाची धावसंख्या 11. फ्रीचा बॉल, या वेळेला फ्रीच्या बॉलवर योगेशच्या बॅटमधून खणखणीत सनसनाटी आभाळाला मानवंदना देणारा रॉकी ग्रुप चषक षटकार 6.
डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। चला स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगला फटका होता, ओरपिच बॉल होता आणि त्या बॉलवर परफेक्ट मात्र सुंदर एलिव्हेशन पाहायला मिळालं. बॅटचा फ्लो चांगला होता, बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त प्रहार केला गेला, सरळ चेंडूला फेकून दिला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट आपण पाहू शकला. 17 धावा, 17ला एक चांगली सुरुवात झाली. जरी पहिला फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर कश्मी 11 टीमचे धडाडीचे फलंदाज सांगतायत नाही आम्ही सहजासहजी हार मानणार नाहीये, प्रत्येकाला संधी आहे. 6 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात तर तिथे तुमची कसोटी असते. जेव्हा तुम्ही 2-3 षटकांचे सामने खेळतात त्यावेळेला तुम्हाला ती परिपूर्ण कला कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध होत नाही, परंतु 6 षटकांमध्ये तुम्हाला रणनीती गेम प्लॅनिंग चेंज करावं लागतं. काही फलंदाज मिडल ऑर्डरचे फलंदाज कधी कधी पिंच हिटर म्हणून पाहायला मिळतात, कधी पिंच हिटर म्हणून आपण सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात. ही रणनीती टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर 6 षटकांमध्ये तुम्हाला अद्यावत करावी लागते आणि त्यामुळेच ही स्पर्धा आजपासून आपण पाहतायत कला कौशल्य दाखवणारी ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. या बॉलला लेफ्ट केलं, एक्झिट केलं, खेळपट्टीच्या कदाचित बाहेर असावा हा बॉल आणि त्यामुळे महेंद्र पाटील सर वळतायत आणि यस नो बॉल देत असताना फ्रीडचा सिग्नल. आर.के. मोरवा या टीम मधून भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं महेंद्र पाटील सरांनी आणि जे आज आर.के. मोरवा हे ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची नोंद आपल्याला पाहायला मिळते जिथे मीरा भाईंदर बिग बॅश झाली. ऑन साइडला मितेश तरेचा हा फटका हवेच्या अगेन्स्ट खेळला गेलाय, परंतु सरळ चेंडू सदानंद पाटील दादा 1-1 स्टँडला सन्मान देण्यासाठी बॉल निघून गेला. चौकार, गुड शॉट. चांगला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. 22 रन्स ऑन द बोर्ड. एक झेल सोडण्याचा परिणाम आता सोसावा लागेल की काय. मितेश तरे उजव्या हाताचा फलंदाज, अप्रतिम टू दी कव्हर. काय फटका खेळलाय हवेच्या बोलत बोलत, बरोबर बॉल यावेळेला निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार. जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा, जिथे वारा तिथे षटकार मारा, हेच मात्र यावेळेला मितेश तरे दर्शवत असताना चांगला फटका होता, अगदी गॅप मध्ये फ्लॅट 6. यावेळेला आपण पाहिलं तर जयच्या अगेन्स्ट ट्रॅप रचला गेलाय. चांगली बॅटिंग मला करायची हा त्यांचा इरादा. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा. पहिला बॉल 9, त्यानंतर चौकार, षटकार आणि इथून पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. व्हॉट अ शॉट, माइंड ब्लोईंग, ग्लोरियस षटकार. जबरदस्त प्रहार, झेल सोडण्याचा परिणाम यावेळेला सोसावा लागतोय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. जसं आपण पाहिलं ड्रीम 11 दांडाखाडी या टीम बरोबर साई स्पोर्ट्स सरावली टीमने भरपूर कॅच सोडले आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला होता त्या संघाला. तसंच झालंय. सरळ बॅटचा वापर केलाय, फिल्डिंग पुन्हा एकदा मात्र यावेळेला मिसफिल्डचा फायदा मिळालाय. 1 रन वेगाने दुसऱ्या रन साठी वळाले. फेक येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत डेंजर एंड कडे, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. मॅग्निफिसेंट, अतिशय चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. मितेश तरे रगत यावेळेला बॅटला चुंबन करताना पाहायला मिळतोय, कारण बॅट आपल्याला सुरेख साथ देते. त्या बॅटचा आदर करणं फार गरजेची गोष्ट असते आणि तेच केलंय. पुन्हा एकदा जागेवरून खेळलेत, परंतु इथे हवेच्या बरोबरीने बोलत जाईल का बॉल, नाही. इथे खेळ खल्लास. मितेश तरे बॅक टू द पॅव्हिलियन. 36ला दुसरा धक्का गॉन.
नितेजी पाटील यावेळेला उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. रुपेजी गावड त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आज निखिल यांना आपण पाहतायत. अगदी अग्रीदादा 007 हे मात्र आपण पाहिलं तर इंस्टाग्रामवर त्यांचे बिग फॅन झालेत आणि आज कॉमेडी किंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण मंडळी त्यांची एंटायर टीम. हा बॉल डॉट ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, सोडून दिलं होतं आणि इथून आपण पाहिलं तर 36ला 2 षटकांच्या समाप्ती अखेर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशी करायची याचा प्रत्यय आतापर्यंत यावेळेला दाखवून दिलं गेलंय. टार्गेट सेट केल्यानंतर 73 धावांचा आता 37 धावांची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असेल. येणारे बॉल आहे 24. 36 धावा झालेत 2 षटकांच्या समाप्ती अखेर 36-18ची सरासरी. माइंड ब्लोईंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. स्टनिंग इनिंग. मितेश तरे रगतच्या बॅटमधून धावांचा वेग वाढला. योगेश आतापर्यंत 5 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. सदानंद पाटील दादा 111 स्टँड. त्यानंतर कुणाल दादा पाटील स्टँड आपण पाहू शकताय. स्वर्गीय मोहनीश संजयराव स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर राजेश म्हात्रे बंटी दादा स्टँड. सकाळी त्यांचं आगमन. त्यानंतर भरपूर स्टँड्स महिला कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 2 खेळाडू जे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस बॉक्स आणि त्यानंतर मोटरसायकल आणि मोटरसायकलवर प्रत्येक खेळाडू जरूर आपण पाहू शकाल. प्रथमतः मात्र आपल्या संघाचा विचार करतो आणि त्यानंतर स्वतःचा विचार करणारे भरपूर खेळाडू सातत्याने पाहायला मिळतात. क्रिकेट आहे, तुम्ही चांगली गुणवत्ता सिद्ध करा. तुम्ही जर चांगलं सिद्ध केलं स्वतःला तर जग ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. त्यामुळे स्वतः सिद्ध करण्यास शिका. ऑटोमॅटिकली जग तुम्हाला प्रसिद्ध करत राहील. उंची खूप जास्तीत जास्त चेंडूने घेतलेली आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीये. रुचित ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. 3rd विकेट डाऊन. सहर्ष स्वागत. इंटरव्हियल विकेट आतापर्यंत मिळालेत गोलंदाजाला आणि तेवढी सुरेख साथ मिळाले ती क्षेत्ररक्षकांची. एखादा गोलंदाज जीवाची आकांताने चांगली गोलंदाजी करत असेल तर तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा हा स्टँडर्ड ठेवावा लागतो आणि तेच केलंय रुचितने. चांगला झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. या अगोदर मितेश तरेचा झेल सोडल्यानंतर 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शहाणा होतोय. अर्थातच रुचितला आपण पाहिलं ती चुकी केली नाही. संघाची धावसंख्या स्थिर 36 धावा. 36 ऑन साइडला घुटना टेक और ए सिक्सर देख. दर्शनचा ब्रँडेड शॉट पाहायला मिळतोय. सिग्नेचर शॉट. 6 धावा. मांडीला जाता गो चावूल दलायला आणीला पाटा गो झलद वाटायला. मांडीला जाता गो चावूल दलायला आणीला पाटा गो हलद वाटायला. अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला. अनिकेत नवरा पाटाव बसला हलदीचे दिसाला. 2 बॉलचा खेळ झालाय. उदय घरत सहजासहजी अशा प्रकारचे बॉल डिलिव्हर करत नाही. लो फुल टॉस बॉलला दर्शनने अगोदरच ओळखलं होतं. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. माइंड सेट. बॅटिंग करत असताना चांगला बॉल होता. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. उदय घरत याच क्वालिटी दर्जाचा गोलंदाज आहे. बऱ्याच वेळेला मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर अनेक फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा गोलंदाज आहे. परंतु दर्शनने आल्या मात्र त्याचं भव्य स्वागत केलं होतं षटकाराने. ऑन साइडला आतमध्ये येणारा चेंडू लेग ब्रेक जरूर पाहायला मिळतोय. डिप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो.
एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. 43ला 3. आता इथून एक्झॅक्टली 30 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 बॉल मध्ये 30 रन हे सामन्याचं समीकरण. कश्वी 11 एडवन या टीमला विजयाकरिता एका साईडला रिधान 11 केळवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत, तुल्यबळ आहेत, तेवढ्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला ओव्हरपिच बॉल देतील तर तुम्हाला फक्त गगन भरारी पाहायला मिळेल. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. मॅग्निफिसंट टायमिंग. षटकार. पहिलं गाणं गाणं त्यानं घाटात गेला हिरडा. खरंच हा बॉल टाकण्याचा योग जरूर आला आणि सुयोगने प्रत्युत्तर देत असताना षटकारात परावर्तित केलं. 6 धावा. पुन्हा एकदा सुयोगने मात्र या वेळेला गगन भरारी पुन्हा एकदा घेतली गेले आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. आभाळाला सॅल्यूट केलंय. षटकार. 6 धावा. सुयोग अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग हिअर. डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर. डोल डोलतय वाऱ्यावर बाय माझी डोल डोलतय वाऱ्यावर. थँक्यू. 18 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12. 18 आणि 18 बॉल मध्ये 18 रन. 3 षटकं झालेले आहेत आणि 3 षटकांमध्ये काय क्लास दाखवलाय. जो तो फलंदाज येतो तो षटकार चौकारांचा पाडा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6चा पाडा बोलतायत कश्वी 11 एडवन टीमचे फलंदाज. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक अँड टॅलेंट या 4 गोष्टींच्या जोरावर आतापर्यंत अंडरस्टँडिंग बॅटिंग केले. म्हणजेच एखादा खेळाडू एकमेकांवर अवलंबून राहत नाही. यावेळेला आपण पाहू शकतायत की आपण आपला रोल काय आहे, आपली भूमिका काय आहे हे दर्शवत असताना प्रत्येक फलंदाजाने जबाबदारी स्वीकारले आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. एका दुसऱ्याने क्रिकेट खेळलं जात नाही. 11 खेळाडू मिळून जेव्हा तुम्ही चांगलं जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्या खांद्यावर घेता, संघ संकटात येतो तेव्हा मात्र संघाला तुम्ही उभारी देता, तेव्हा विजय निश्चितच असतो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. कोणती धाव येत नाहीये. इथून सुद्धा सामना टर्न होऊ शकतो, परंतु त्यासाठी तुम्हाला करावी लागेल प्रचंड मेहनत. धावा थांबवाव्या लागतील, बॉल डॉट करावे लागतील, तरच मात्र सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. गोलंदाज सज्ज होतोय जय. गेल्या ओव्हरमध्ये जयने 19 धावा खर्च केल्या होत्या. कमबॅक करेल का? चांगला बॉल होता, कव्हरच्या दिशेने जरूर खेळला गेलाय. फटका स्ट्रॉंग आहे. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउंस 4 रन. ग्रेट टायमिंग, सुपर प्लेसमेंट. चौकार. बैठे ऑन ड्यूटी बजावे हाय पांडे जी सीटी. थाना में बैठे ऑन ड्यूटी बजावे हाय पांडे जी सीटी. पांडे जी सीटी बजावे जी सीटी. 59 59 धावा. जबरदस्त बॅटिंग. दर्शन आणि सुयोग काय बॅटिंग सुरू आहे. खेळपट्टी अक्षरशः या फलंदाजांच्या प्रेमात पडलेले आहे. 24 कॅरेटने तर या बॉलने कमालच केले. यावेळेला पुन्हा एकदा खेळाडू प्रेक्षक बनेल, प्रेक्षक खेळाडू बनतील. ओव्हर पिच बॉलला थारा नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार. Thank you. 65 धावा. विठ्ठलवाडीचं मैदान अर्थातच मांडे विठ्ठलवाडी आणि ऑर्गनाइज अमोल पाटील स्मृती चषकामध्ये 5 बॉल 5 लगातार षटकार मारले होते, परंतु रवींद्र मेहर यावेळेला हार मांडण्यासाठी तयार नाहीये.
मला माझी जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य दाखवायचं आहे. मी ॲथलेटिक प्लेअर आहे. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रवींद्र मेहरसाठी. ॲब्सोल्युटली सुपर स्टक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66, 66 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. अजितजी पाटील साहेब तांदूळवाडी या ठिकाणाहून उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर या. आपलं व्यासपीठावर भव्य स्वागत केलं जाईल. या षटकाराने 6 धावा. स्कोर आर लेवल. आता फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त कशवी 11 टीम आणि थोडीशी चेहऱ्यावर स्माइल संतोषजी जंगम यांच्या. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना योग्य त्या वेळेला योग्य ती फलंदाजी आणि अशा प्रकारे दणदणीत विजय मिळवलाय. 73 धावा सहजगत्या चेस केले. 3 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा आम्ही चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करू शकतो हे ज्वलंत उदाहरण म्हणजेच येणाऱ्या खऱ्या अर्थानं संघाला त्यांनी दाखवून दिलंय की इथे धावा चेस सुद्धा होतात आणि डिपेंड सुद्धा होताना पाहायला मिळतात. परंतु आतापर्यंत जबरदस्त आक्रमकता दाखवून संयम दाखवून इथे विजय संपादन केलं कशवी 11 टीमने आणि रिदान 11 केळवा टीमला पराभूतच्या छायेत नेलं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन कशवी 11 टीम.